नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत 100 days equal to 100 code in C लँग्वेजचा 18वा प्रोग्राम। तर आजचा आपला क्वेश्चन असणार आहे की इनपुट द नंबर अँड चेक वेदर द नंबर इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह। तर हॅश इन्क्लूड stdio.h ची हेडर फाइल इन्क्लूड करून इंट मेनचा वापर करून कर्ली ब्रॅकेट ओपन करून आपण करूया आपल्या प्रोग्रामला सुरुवात। तर आपण साधा नंबर इनपुट घेणार आहे, त्यामुळे इंट हा डेटा टाइप घेऊया आणि नंबर हा व्हेरिएबल डिक्लेअर करूया। इनपुट घेण्यासाठी नेहमीप्रमाणे युजरला प्रॉम्प्ट देऊया एंटर इंटीजर, म्हणजे आपण इंटीजर किंवा नंबर हा सेमच असतो, तर तो इंटीजर जो येणार आहे तो नंबर या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करण्यासाठी आपण वापरतो स्कॅनएफ, आणि त्याच्यामध्ये % हा इंटचा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे आणि ऍड नंबर म्हणजे ऍड्रेस ऑफ नंबर। तर इफ मध्ये आपल्याला कंडिशन लिहायची असते, तर जो इनपुट घेतलेला नंबर आहे तो जर ग्रेटर दॅन आणि इक्वल टू 0 असेल तर अर्थातच तो पॉझिटिव्ह असणार आहे, आणि जर ग्रेटर दॅन आणि इक्वल टू 0 नसेल तर तो अर्थातच निगेटिव्ह असणार आहे। त्यामुळे नंबर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ही कंडिशन घेऊया, आणि जर ती कंडिशन ट्रू असेल तर आपलं पहिलं सेंटेन्स प्रिंट होणार, ते म्हणजे द नंबर % इज पॉझिटिव्ह, म्हणजे जो % असणार तो इनपुट घेतलेला नंबर असणार आहे, आणि नंबर या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केल्यामुळे आपण कोमा करून नंबर घेऊया। आणि जर नंबर निगेटिव्ह असेल तर काय प्रिंट होणार, एस मधला पार्ट, तो म्हणजे द नंबर % इज निगेटिव्ह। % म्हणजे ॲज युजुअल जो नंबर इनपुट घेतलाय तो, रिटर्न 0 आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करून आपण करूया आपला प्रोग्राम कंप्लीट। तर आपला आउटपुट आलेला आहे एंटर अँड इंटीजर। तर आपण -4 म्हणजे निगेटिव्ह नंबर टाकला तर -4 इज निगेटिव्ह हे राईट आन्सर आलेलं आहे, आणि जर इथे मी पॉझिटिव्ह 4 टाकला तर पॉझिटिव्ह हे आन्सर आलेलं आहे।